नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, परिवहन विभागानं HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. परिवहन विभागानं नंबर प्लेट बसवण्यासाठी दिलेली ही 5वी मुदतवाढ आहे. मात्र अद्यापही पुण्यामध्ये 15 लाखांपेक्षा जास्त वाहनांना सुरक्षा नंबर प्लेट बसवणं बाकी आहे. त्यामुळे एका महिन्यामध्ये एवढ्या नंबर प्लेट होणार का असा प्रश्न विचारला जातोय. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना सुरक्षा नंबर प्लेट बसवण्याचे आदेश परिवहन विभागाने दिले होते. त्यानुसार जानेवारी महिन्यापासून ही नंबर प्लेट बसवण्याची प्रक्रिया राबवण्यात येते. अपघात किंवा गुन्ह्यामध्ये सहभागी होणारी वाहनं सहजपणे पकडता यावीत, प्रत्येकाचं वाहन सुरक्षित राहावं म्हणून सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसवणं बंधनकारक आहे. तसेच अनेक गुन्हे आणि अपघातातील वाहनं या नंबर प्लेटमुळे सहजपणे ओळखता येणं शक्य आहे. आतापर्यंत पुण्यातील 7.5 लाख वाहनधारकांनी ही HSRP नंबर प्लेट बसवून घेतली आहे, तर 9.5 लाखांच्या आसपास वाहनधारकांनी सुरक्षा नंबर प्लेटसाठी नोंदणी केलेली आहे. पुण्यामध्ये साधारण 25 लाखांच्या पुढे वाहनांना सुरक्षा नंबर प्लेट बसवावी लागणार आहे, परंतु अद्यापपर्यंत 10 लाखांच्या आसपास वाहनांनी नोंदणी केल्याचं दिसून आलंय. म्हणजे केवळ पुण्यातच जवळजवळ 15 लाख वाहनांनी अद्यापही सुरक्षा नंबर प्लेट बसवणं बाकी आहे. परिवहन विभागाकडनं अनेक वेळा मुदतवाढ देऊनही याकडे पाठ फिरवली जाते. पुण्यामध्ये अद्यापही 65% वाहनांना नंबर प्लेट बसवण्यात आलेली नाही. सध्या तरी सुरक्षा नंबर प्लेट नसलेल्या वाहनांची RTOतील कुठलीही कामं होत नाहीयेत. 31 डिसेंबरनंतर नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनधारकांवरती कारवाई होणार असल्यानं त्यांनी तातडीनं बसवून घ्याव्यात असंही आवाहन त्यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे. तर मग मित्रांनो, आता नवीन डेट ही 31 डिसेंबर 2025 आहे. तर पाहूयात तोपर्यंत तरी ही सगळी कामं होत आहेत का? तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.